आम्ही चाललोय स्पिती व्हॅली आणि आता आम्ही आहे चंदीगड रस्त्यावर आणि मी सध्या मागे बसलोय आणि आता मागच्या सीटचा काही असा हाल आहे बा. दोन ड्रायव्हर आता 5-10 मिनटं हॉल्ट आहे. इथून मनाली आहे 181 आणि हा काही व्ह्यू इथला. ये शेर. आता आम्ही आता बुल्लूच्या इथे पोहोचलोय. आता इथे गाडी लावली आणि आता इथे मॅगी खायला चालले बाय. अरे इकडनं जागा आहे ना. चल ना चल. स्लीपर आहे. ये शर खाई चालला का? आरामशीर जाय फक्त आरामशीर. अरे वाशा सांगितलं मी खाली जास्त थंड पाणी आहे पण तरी गेला. जा थंड आहे ना. वाशा थंड आहे का? आता आम्ही फायनली अटल टनलला पोहोचून गेलेलो आहे आणि आता पूर्ण आवाज बसून गेलेला आहे लाईक ओरडून ओरडून गाडीमध्ये. आता पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तुम्ही. आणि हे अटल टनल आता पोलीस गाडी चेकिंग होते. पोलीस गाडी चेक करताय. काही नाही काय सापडणार आहे काही आहेच नाही ना. आणि नेक्स्ट टाईम लडाख आपण आपल्या बाईकवर येणार आहे जसे हे आलेले आहे. आणि मी माझ्या ड्रीमिगावर येणार आहे जी 2010चं मॉडेल आहे तिच्यावर पुढच्या वर्षी. फायनली रिच इन हेवन. आता आहे आम्ही काजाच्या रस्त्यावर. रस्ता आहे लय बेकार लय गंदा. पुरे दगड बिगड पाणी बिनी सगळं. जाऊन दाखव आता परत. चल जाऊन दाखव. किती थंड पाणी एकदम बेकार की डायरेक्ट कसे पाय थंड करायला लावून गेले. काय फक्त 5 मिनिटं जर उभं राहून गेलं बरं होऊन गेलं. उद्या 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 जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. उद्या 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 काहीच वांधा नव्हता. डायरेक्ट काहीच वांधा नाही. निघाली स्पीती में आपका स्वागत है. आता तिथे बॉम्ब फुटला ना तर मग दगड इकडे तिकडे झाले सगळे. मग आमचा आता रस्ता ब्लॉक आहे पूर्ण. तर आता ते काढायला मशीन चाललंय. आम्हाला रस्ता भेटून तिकडे जायला. आप लोग कभी सब्जी रात्री आम्ही थांबले होते या टेंटमध्ये. रस्ता इतका बेकार आहे की डायरेक्ट रात्री दिसत नव्हते आणि रस्ता एकदम खड्डे खुड्डे. मग रात्र होऊन गेली. आम्ही सकाळचं निघालो होतो. मग थांबना पडलं बाई ते टेंटमध्ये. बरोबर आहे की नाही.
अशा गौरव बाकी सगळे बाहेर आहे. तुम्हाला बाहेरचा नजारा दाखवतो मी. हे टाळान एवढी थंडी आहे, इतकी थंडी आहे बेकार. आम्ही कुठे पोहोचून गेलोय जयपूरहून डायरेक्ट काजा चाललोय आम्ही. काजा रस्ता इतका खराब आहे. फक्त आम्हाला जायचं आता 80 किलोमीटर आणि पूर्ण दिवस लागणार आहे त्या रस्त्याला. मायनस नाही आहे, 9 डिग्री हाय पाहिजे टेम्परेचर आता. आणि एवढी साईड टेंट आहे इथे, पुरा बर्फ वाटते, बर्फ. आणि आम्हाला इकडे जायचं आहे. हां इकडे बहुतेक सॉरी असताना माहिती रात्री काहीच समजलं नाही कुठे जायचं आहे. मग आधीच रात्री ते दणदण खडखड आणि रस्ता दिसत नाही. मी मागे होतो. आता आम्ही इथून जाऊ काजा, स्पिती व्हॅली. प्लेन त्या साईडला आहे. बेकार थंडी आहे, बेकार. आणि रस्ता तर आता आमच्या अजून गोळ लागणार आहे पुढे जायला सगळ्यात जास्त. पण नजारा लय भारी, कुठलं भारी आणि आमचा माझा एक स्कॅम झालेला आहे. स्कॅम म्हणजे काय माहिती आता, फोन तर कोणाचे लागत नाही इथे, रेंजच नाही कोणत्या सिमला, कोणत्याच नाही. एअरटेल, आयडिया, BSNL. आणि मी घरी जाऊ सावलावलं जयपूरचा. आणि मी आलो आता इथे काजा स्पिती व्हॅली. डायरेक्ट 4 स्टेट पार करून चल इकडे. काही नाही होणार, सगळे बरोबर मजा येत आहे. पण हो आता काय होतं. आणि घरी नाव सांग मी काय झालंय इथे यायसाठी मला येऊ नव्हते देत. म्हणजे मी सांगितलं नव्हतं असं की इथे जायचं आहे, मला माहिती होतं येऊन देणार. म्हणून मी सांगितलं मी चाललो म्हटलं उदयपूर फिरायला. जयपूर जवळच आहे अमेठीपासून. आणि मी आलो काजा स्पिती व्हॅली 4 स्टेट पार करून. आणि आमचे आता कोणाचेच फोन लागत नाही, कोणाचे सगळ्यांचे बंद आहे, सगळ्यांचे. आणि आम्ही इथे फिरतोय इथे बाळातमध्ये. हो आता स्पिती व्हॅलीमध्ये बहुतेक रेंज असेल सगळ्यांची. आणि काजामध्ये तिथे लागून जाईल फोन, मग तिथे होऊन जाईल घरच्यांचे फोन आले असतील. आम्ही जेव्हा रात्री ते आलो होतो या रस्त्यांमुळे रात्री गाडी पंक्चर होऊन गेली. जे आमच्यासोबत कॅम्पला आम्हाला भेटले होते रात्री त्यांची. मग इथे आम्ही सगळे म्हणून जॅक लावतोय. आणि जॅक लावून आता मग टायर काढलं, नवीन टायर लावलं. आणि मग आपण थोड्या वेळात आता निघू इथून. सगळे ते पण निघतील, त्यांना पण चंद्रदारात जायचं आहे. म्हणजे काजा पुढे स्पिती व्हॅली. तर थोड्या वेळात निघू चालू सगळे आम्ही. ब्रेड ऑमलेट होतो. ब्रेड सैंडविच नहीं, एक चाय और एक ब्रेड सैंडविच. पण मजा तर गेली आहे ट्रिपला एकदम जोरात. आता आम्ही इथे काजाच्या रस्त्यावरच थांबलेलो आहे अजून. म्हणजे बाकी अजून किती 30 किलोमीटर आहे. आणि आता इथे रेंज नव्हती तर मग, आणि काल रात्रीपासून रेंज नव्हती, 7-1 वाजेपासून रेंज नव्हती काल. तर मग सगळ्यांच्या घरचा विषय झाला, व कुठे गेले काय गेले असं तसं. तर मग आम्हाला इथे टॉवर दिसलं, म्हटलं आता रेंज आली. आणि रेंज आली. आणि मग आता सगळ्यांनी घरी कॉल केला. आणि मग सगळ्यांना थोडं बोलणं भेटलं सगळ्यांना. पण ठीक आहे, मग आता जाऊ थोड्या वेळात निघू आता.
ते पण आहे, ते आम्हाला तिथे भेटले होते कॅबमध्ये, ते पण आमच्यासोबतच चालत आहे, त्यांना पण तिथेच जायचं आहे. आणि आता सगळ्यांचं फोनवर बोलून झालं, आता आम्ही निघू. आम्ही अजून सुद्धा पोचलेली नाही स्पिती व्हॅली, आणि अजून त्याच्यावर काजा जायचं आहे आम्हाला. आता आम्ही काल पण पूर्ण म्हणजे 2 वाजेपर्यंत निघालो होतो आम्ही मनाली. नाही, 2 वाजता आम्ही अटल टनलला होतो, अटल टनलवरून निघालो आणि 7 वाजता रात्री त्या कॅम्पला थांबलो पहिले, आता जेव्हा व्हिडिओमध्ये होतं ते. आणि आता आम्ही काजाला निघालेलो आहे. अजून मी रस्त्यातच आहे. रस्ता इतका भारी आहे, सगळे पहाड एकदम भारी. आणि हे बा दाखवतो, हे बा असं पूर्ण पाळा. हां, या ब्रिजने जायचं आहे तिकडे असं. म्हणजे आता बम आली डायरेक्ट. आमचा म्हणजे 1 दिवसा पहिले प्लॅन बनला होता, 1 दिवसा पहिले, आणि आम्ही निघून गेलो लगेच. आता आम्ही इथे पहाड उतरलो, तुम्ही जे आता मागच्या व्हिडिओमध्ये जे पाहिलं ते. आणि आता आम्ही फायनली चिचम ब्रिजला पोचलेलो आहे. इथे लय भारी ब्रिज आहे लय, आणि तुम्हाला खालचं दाखवतो मी. खालचं लय सही आहे, अजून सही आहे. आणि आता आम्ही ते चहा पितोय, काही खाऊन घेऊ, मॅगी बेगी बस. आणि इकडचं पण भारी आहे. इकडचं हा ब्रिज, आणि ह्या ब्रिजचा खालचा असा काही सीन आहे बा. मिस्टर आपली पोहोचली बस. आपण डायरेक्ट मध्ये जाऊ. शेवटी आम्ही पोचलोच आमच्या जागेवर, की मॉनेस्ट्रीला. हे असं काही आहे, या खालचा सीन. मागेच थांबतो. छोटी गाडी चालली खाली, फोटोशूट चालू आहे सगळं. इथे शूट करतोय, इथे आपली गाडी. काय बोल, कसं वाटलं? एकदम गंडी फाड. जातोय ना, थांब ना. वाशा कुठे गेला? आता आम्ही इथे की मॉन्स्टरमध्ये आलो, आणि इथे हे मंदिर आहे. पण इथे मध्ये फोटो काढायला अलाउड नाही आहे, म्हणून मध्ये काढू नाही शकत मी. हे काढले गेले का? जायचं फोटो काढणे चालू जातं सगळ्यांचं. जन्नत दाखवतो, जन्नत डायरेक्ट जन्नतच आहे ना, काय दुसरं. तू काढवर रँडम. मी काय म्हणतो, व्हिडिओ ना लय मोठा झाला, लय 15 मिनटाचा होऊन गेला. आता तुम्हाला ना पुढची जर्नी दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवतो. फक्त पाहत राहा या सिरीजला.